तुमच्या वाढदिवसात दडलेलं दीर्घायुष्याचं रहस्य, सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या. मनुष्याचा स्वभाव, त्याची विचारांची रचना, त्याच्या मनाचे चढ-उतार, प्रसंगी येणाऱ्या अडचणी आणि त्याला मिळणारी सुखस्वप्ने हे सर्व कधीकधी आपल्या जन्मक्षणाशी जोडलेले असते, असे प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले जाते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आपल्या आयुष्याचा मार्ग कोणत्या दिशेने जाणार आहे, कोणत्या प्रसंगी भाग्य आपला हात पकडेल आणि कोणत्या वेळी एखादी अवघड सावली आपल्या मागे उभी राहील, हे अनेकदा आपल्या जन्माच्या दिवसाने निश्चित केलं असल्याचं म्हटलं जातं. लोक राशी, जन्मतारीख, ग्रहयोग आणि नक्षत्रांवरून एखाद्याचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज घेतात. परंतु आठवड्याच्या 7 दिवसांमध्येही एक विशेष ऊर्जा प्रवाहित होत असते, जी त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या गुणांवर आणि प्रवृत्तीवर सूक्ष्म परिणाम करत असते, अशी प्राचीन परंपरेत मान्यता आहे. जन्माचा दिवस म्हणजे फक्त कालगणनेतील एक पान नसून एक प्रकारचं ऊर्जामंडल मानलं गेलं आहे. जसा प्रत्येक ग्रह आपला स्वभाव, गती आणि प्रभाव घेऊन फिरत असतो, तशीच प्रत्येक दिवशी एक वेगळ्या प्रकारची तरंगलहरी जन्माला येतात. आणि या लहरीचा स्पर्श ज्यांना जन्माच्या क्षणी मिळतो, त्यांच्या मनोभूमिकेत त्या दिवसाचे बाज प्रकट होत जातात. आपल्या आयुष्यात कोणती वर्षे सुखाची असतील, कोणती कठीण, कोणत्या काळात सावध राहावं लागेल किंवा आयुष्यातील कोणत्या वळणावर आपण स्वतःविषयी अधिक जाणून घेऊ शकतो, याचा धागा अनेकदा या दिवसांमध्ये दडलेला असतो. वैदिक परंपरेनुसार जन्मतारीखेतून व्यक्तीच्या भविष्याचा आराखडा समजण्याची पद्धत अत्यंत जुनी आहे. वारानुसार वयाची गणना, आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांच्या वेळा, भाग्याचा प्रवाह कधीकधी कसा बदलतो याचे संकेत या पद्धतीत सांगितले आहेत. या विचारसरणीनुसार प्रत्येक माणसाच्या जन्मदिवशी एक खास छाप असते. हे छाप आयुष्यभर मागे राहून त्याच्या वर्तनात, निर्णयांमध्ये, भावनांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतात. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव एक वेगळाच रंग घेऊन वाढत जातो. समाजात हे लोक लवकर लक्षात येतात, त्यांच्या वागण्यात एक आकर्षण असतं, परंतु कौटुंबिक स्तरावर मात्र हीच माणसं अनेकदा ताणतणावातून जातात. ते बोलायला गोड, स्वभावाने आनंदी, मनाने कोवळे आणि स्वप्नाणू असतात, पण त्यांचे मन चंद्रासारखे बदलत्या अवस्थेतून सतत फिरत राहतं. एखाद्या क्षणी ते हसत खेळत असतात, तर काही क्षणातच त्यांच्या मनात धुक्याची छाया पसरते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण असते, परंतु उतावळेपणामुळे ते चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. त्यांच्या आयुष्यात काही वेळा विशेष सावधानता आवश्यक असते आणि प्राचीन मतानुसार ते काही विशेष टप्प्यांवर मानसिक किंवा शारीरिक तणावातून जातात. तरी आयुष्यभर त्यांची बुद्धी, कला आणि सौजन्य त्यांना लोकांमध्ये विशेष स्थान मिळवून देते. मंगळवारी जन्मलेल्यांचा विचार केला तर त्यांच्यात जोश, कठोरता, धैर्य आणि आग या चारही गोष्टी एकत्र दिसतात. संभ्रम, भीती किंवा मागे हटणे ही शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसतात. एखादी गोष्ट मनात घेतली की ती पूर्ण करण्यासाठी ते धडपड करतात. अशा लोकांना राग पटकन येतो, पण तेवढ्याच वेगाने त्यांचा राग शांतही होतो. त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते की त्यांना आपली स्तुती आवडते आणि जेव्हा त्यांना योग्य मान्यता मिळत नाही तेव्हा ते अस्वस्थ होतात. प्रेम संबंधांमध्ये, वैवाहिक जीवनात कधीकधी मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो, कारण त्यांना समजून घ्यायला संयम लागतो. त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील मानली जातात. तरीही अशा लोकांची ऊर्जा आणि धाडस त्यांना आयुष्यातील मोठ्या संकटांवर पटकन मात करण्याची क्षमता देत असते. बुधवारी जन्मलेले लोक बुद्धीच्या बळावर पुढे जातात. त्यांची भाषाशैली, संवाद कुशलता, परिस्थितीचा वेगाने घेतलेला अंदाज, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता ही त्यांची खास जमेची बाजू असते. अनेक क्षेत्रांमध्ये ते आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध करतात. त्यांची कुटुंबाप्रती असलेली भावना मजबूत असते आणि त्यांच्याकडून कोणालाही दुखावलं जाणं अवघड असतं. अशा लोकांमध्ये नशिबाची साथही असते, त्यामुळे मोठ्या अडचणींवर ते लवकर नियंत्रण मिळवतात. त्यांचे आयुष्य जरी चांगल्या गतीने पुढे जात असले तरी काही विशेष वयोगटांमध्ये त्यांना सावध राहावं लागतं असं सांगितलं जातं. त्यांच्यावर बुधाचा प्रभाव असल्याने आर्थिक आणि बौद्धिक प्रगतीची संधी त्यांना सहज मिळत जाते. गुरुवारी जन्मलेले लोक शांत, तर्कशुद्ध, मनाने स्थिर आणि दृष्टीने दूरदर्शी मानले जातात. एखाद्या अवघड प्रसंगातही ते स्थिरचित्त राहतात, विचार करतात आणि योग्य मार्ग शोधतात. त्यांचं व्यक्तित्व प्रभावी असते आणि ते बोललेलं लोक गंभीरपणे ऐकतात. त्यांच्या मित्रपरिवारात त्यांनी कमावलेली प्रतिष्ठा उल्लेखनीय असते. हे लोक मैत्रीत निष्ठावान, भावनिकदृष्ट्या स्थिर आणि विचाराने प्रामाणिक राहतात.
त्यांच्या आयुष्यात काही वळणं अशी येतात जिथे त्यांना स्वतःची शक्ती आणि धैर्य सिद्ध करावी लागते, पण त्यांना आयुष्यभर गुरूची कृपा राहते अशी धारणा असल्याने त्यांचे जीवन शेवटी स्थैर्य आणि समाधानाकडे झुकतं. शुक्रवारी जन्मलेले लोक सौंदर्य, कला, संगीत, प्रेम आणि ऐश्वर्याशी जोडलेले असतात. त्यांची बोलण्यातील मधुरता लोकांना आकर्षित करते. शांतता, सहिष्णुता आणि नम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष गुण. त्यांना जीवनातील सुंदर गोष्टींचं आकर्षण असतं. उत्तम भोजन, सुंदर वस्तू, कला, संगीत, सौंदर्य. परंतु त्यांच्या या आकर्षणामुळे कधीकधी आर्थिक असंतुलन निर्माण होऊ शकते. प्रेमाच्या क्षेत्रात हे लोक मनमिळाऊ असले तरी एका जागी मन स्थिर ठेवणं त्यांच्यासाठी थोडं अवघड ठरतं. त्यांचं आयुष्य साधारणपणे आनंदी असतं, पण काही वयानुसार मानसिक ताण किंवा अडचणींना तोंड द्यावं लागतं. शनिवारी जन्मलेले लोक संयमी, सावध, विचारपूर्वक वागणारे आणि अनेकदा स्वतःच्या जगात रमणारे असतात. त्यांचा निर्णय घेण्याचा वेग कमी असतो, कारण ते प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळेच ते कधीकधी आळशी वाटतात. जीवनात त्यांना उतारचढावांचा सामना करावा लागतो, पण त्यांच्या मनातील निर्धार मजबूत असतो. मित्र कमी असले तरी ते ज्या लोकांना आपल्या मनात स्थान देतात त्यांच्याशी ते अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांच्या आयुष्यातील काही विशेष वयोगटांमध्ये अडचणी येऊ शकतात, परंतु दीर्घायुषी राहण्याची शक्यता त्यांच्यात विशेष मानली जाते. रविवारी जन्मलेले लोक सूर्याच्या तेजाशी जोडलेले असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण, निर्भयता आणि दृढता या गुणांनी परिपूर्ण मानले जातात. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दाचा एक वेगळाच प्रभाव असतो. कला, साहित्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना अनेकदा उत्तम यश मिळतं. ते कुटुंब आणि मित्रांप्रती निष्ठावान असतात आणि आपल्यामुळे कुणाला त्रास नको ही भावना त्यांच्यात तीव्र असते. त्यांच्या आयुष्यात काही वर्ष समस्यांनी व्यापलेली असू शकतात, पण तेवढीच त्यांच्यात कठोर परिस्थितीकडे धैर्याने तोंड देण्याची क्षमता देखील असते. एकूण पाहता प्रत्येक दिवस आपल्याबरोबर एक खास ऊर्जा घेऊन येतो. त्या ऊर्जेचा स्पर्श ज्यांना जन्माच्या क्षणी मिळतो ते लोक आयुष्यभर त्या दिवसाच्या प्रभावाखाली राहतात. चांगल्या आणि कठीण काळांचे भाकीत ही परंपरा सांगते, परंतु शेवटी मनुष्याचा प्रयत्न, धैर्य, निश्चय आणि सद्गुण हेच त्याच्या भवितव्याची खरी दिशा ठरवतात. दिवसाचा प्रभाव म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वावर पडणारा एक प्रकाशकिरण आहे, पण आपल्या आयुष्याची संपूर्ण दिशा आपल्या कृती, संस्कार आणि मनाच्या सामर्थ्यावरच अवलंबून असते.